आमच्या दलित पॅंथरची भूमिका अशी आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार किंवा पुरस्कृत त्यांच्या संमतीने उभा राहिलेला त्याला कदापि मतदान करू नका. आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय, मग कुणाला करायचं मतदान? आमचं म्हणणं असं आहे, बीजेपी मित्र पक्षांना नको. जो 2 नंबरचा आहे, जो 2 नंबरचा आहे, जो लोकशाहीवादी आहे, घटनेचा बचाव करणारा आहे, पुरोगामी आहे, खरोखरीचा तो जनसेवक आहे, असा तुम्ही निवडा 2 नंबरचा. जो निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय त्याला तुम्ही मतदान करा. अनेक उमेदवार आहेत ना, बीजेपी आहे, त्याची पुरस्कृत आहेत, वेगवेगळ्या पक्षातले आहेत. पण मतदाराने ठरवावं की 2 नंबरला कोण आहे, की जो निवडून येऊ शकतो, की जो पुरोगामी आहे, जनतेशी प्रामाणिक आहे, जो सेक्युलर आहे. अशा माणसाला मतदान करा, त्याचा प्रचार करा, अशी आमची मागणी आहे. सोलापूरमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर, मतं जाणून घेतल्यानंतर आमच्या निदर्शनाला असं आलंय की या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे या 2 नंबरच्या आहेत असं वाटतंय आम्हाला. त्या लोकशाहीवादी आहेत, घटनावादी आहेत, पुरोगामी आहेत, 2 नंबरला त्याच आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचा प्रचार करायला, त्यांना मतदान करायला काही हरकत नाही असं आमचं मत आहे. एकीकडे प्रामाणिक व्यक्तींना, प्रामाणिक पक्षाला आपण मतदान करा म्हणताय, तर दुसरीकडे प्रश्नामध्ये आपण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना कोणतेही पक्ष असो जनतेच्या आजपर्यंत कामाला आलं नाही असं म्हणताय. मग नेमकं जनतेने करायचं कोणाला मतदान? आतापर्यंत जनतेच्या उपयोगी काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर पक्ष कोणी आलं नाही. 70-75 वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्या, जे लोक निवडून आले, वेगवेगळे पक्षांचे सरकार म्हणून त्यांनी काम केलं, या लोकांनी खऱ्या अर्थानं सेक्युलर स्टेट, वेलफेअर स्टेट, भारतीय घटनेने सेक्युलर स्टेट आणि वेलफेअर स्टेट, लोककल्याणकारी राज्य, निधर्मी राज्य, बेरोजगारी याच्यावरती समाधानकारक काम केलेलं नाही. नैराश्य आहे अजूनही. लाखो युवक बेरोजगार आहेत. जर खऱ्या अर्थाने या लोकांनी काम केलं असतं तर हे प्रश्न जे आतापर्यंत जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सरकार, केंद्र सरकार, त्यांनी काम केलेलं नाही प्रामाणिकपणानं असं आपण म्हणतो. हो हो, असं आमचं मत आहे. आमचं मत आहे. चांगला तुम्ही प्रश्न विचारलाय. आमचं धोरण, आमची नीती, आमचा ध्येयवाद, आम्ही कुणाला भेटायला जात नाही कधी. कुणी आम्हाला बोलवते नाही, ऐकत नाहीत म्हणून यांना सांगून का उपयोग नाही. हे मदत करत नाहीत, आमच्या बाजूने येत नाहीत, त्याच्यापेक्षा आम्हीच कोणाकडे जात नाही, आम्हीच कोणत्या राजकीय पक्षाला, उमेदवाराला भेटत नाही. त्याच्यामुळे बाकीचा काही संशय कुणाला वाटण्याचा काही प्रश्नच नाही. दलित पॅंथर ही सामाजिक संघटना
सेक्युलर आहे, निधर्मी आहे. अनेक जाती जमातीचे, पंथाचे, धर्माचे लोक याच्यामध्ये सामील आहेत. अनुसूचित जाती जमाती तर आहेतच, पण इतर सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. तर त्याची संख्या आम्हाला सांगता येणार नाही, पण हजारो लोक आहेत आम्हाला म्हणणारे. आमचं मत सांगितलंय. आम्ही 1 महिन्यापूर्वीच दलित पॅंथर संघटनेने सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना, प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 26-27 जिल्ह्यामध्ये आमचं संघटन काम करतंय. सर्वांना आम्ही आदेश दिलेत, सूचना नव्हे, आदेश. संघटनेचं ध्येय धोरण, निवडणुकीची भूमिका त्याच्यामध्ये आम्ही सांगितली, सक्त ताकीद दिली की सामाजिक संघटना आहे, कुणी उभा राहायचं नाही, कुणाबरोबर युती करायचं नाही, कुणाचा प्रचार करायचा नाही, अशी सक्त ताकीद दिली आहे.